एखाद्या दिवशी घरातली एक जरी व्यक्ती जेवण केलेली नसेल तर केलेल्या पोळ्या या शिल्लक राहतातच। त्या पोळ्यांचं करायचं काय हे सुचत नसेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ, तेही शिळ्या पोळ्यांपासून। नेहमीप्रमाणेच व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। व्हिडिओ नक्की आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 1 टोमॅटो, 2 मीडियम साईजचे कांदे, 1 शिमला मिरची, भरपूर कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। हे सर्व जिन्नस कट करून झाले की ते 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे उकडून ठेवलेले होते, त्याची साल काढून घेऊ। ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे, लहान मुलांना तर खूप जास्त आवडते। त्याचबरोबर एकदा जर ही रेसिपी ट्राय केली तर नेहमीच तुम्ही पोळ्या या शिल्लक उरून हा पदार्थ नक्की बनवून खाणार। आता या सर्व बटाट्यांची साल काढून याला खिसून घ्यायचं। बटाटा मॅश करायचा नाही, एखाद्या छोट्याशा खिसणीने खिसून घ्यायचा। पूर्ण बटाटे खिसून घ्यायचे। इथे पूर्ण बटाटे खिसून झालेले आहे, त्यामध्ये आता कट करून घेतलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, हिरवी मिरची व लसणाचं वाटण, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा लाल तिखट घालायचं। जर लहान मुलं लाल तिखट खात नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबूही पिळून घेऊ शकता। आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। इथे हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। इथे मी 1 शिळी पोळी घेतलेली आहे, यावर तुम्ही कोणतीही चटणी पसरवून घेऊ शकता। तुमच्याकडे जर हिरवी चटणी असेल तर तीही लावू शकता। माझ्याकडे इथे टोमॅटो केचप आहे, हे केचप मी सर्व पोळीवर व्यवस्थित असं पसरवून घेणार आहे। पोळीला अगदी काठापर्यंत हे केचप लावून घ्यायचं। केचप नसेल तर तुम्ही शेजवान चटणीही लावू शकता। इथे केचप पोळीला लावून झालेलं आहे, यावर आता आपण हे बनवून घेतलेलं मिश्रण पसरवून घ्यायचं। हे मिश्रण अगदी काठापर्यंत पसरवून घ्यायचं। इथे पूर्ण पोळीवर मिश्रण हे पसरवून घेतलेलं आहे। अगदी गुबगुबीत अशी पोळी बनवून तयार झालेली आहे। यावर आता दुसरी 1 पोळी ठेवायची व हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं। इथे गॅसवर 1 तवा तापत ठेवलेला आहे। तवा अगदी छान तापवून घ्यायचा। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची व यावर तेल लावून घ्यायचं, म्हणजे पोळी चिकटणार नाही। आता इथे बनवून घेतलेली पोळी अगदी हलक्या हाताने दोन्ही हाताने धरून यावर सोडायची, म्हणजे यातलं मिश्रण बाहेर येणार नाही। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे ह्या पोळ्या अगदी कुरकुरीत अशा भाजल्या जातील। पलटवून घेते वेळेस थोडंसं काळजीपूर्वक पलटवून घ्यायचं, कारण यातला मसाला बाहेर निघू शकतो। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची व छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घ्यायचं। आपण इथे शिळ्या चपातीचे सँडविच बनवत आहोत। हे सँडविच खाण्यासाठी खूप छान अप्रतिम असे लागतात। त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आवडीने खाल्ले जातात। इथे दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत, अगदी कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं। इथे आपली पोळी अगदी खरपूस अशी भाजली गेलेली आहे, याचा कलरही चेंज झालेला आहे। आता याला काढून घेऊ। काढल्यानंतर याला पिझ्झा कटरने किंवा चाकूच्या मदतीने तुमच्या आवडीच्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता। मी इथे ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेत आहे।
जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। इथे आपले शिळ्या चपातीपासून बनवलेले कुरकुरीत असे सँडविच तयार झालेले आहे। तुम्ही याच्या काटेला चिंचेचा कोळ व बारीक शेव लावून खाऊ शकता। अगदी छान चटपटीत फ्लेवर येतो, किंवा असंचही खाल्ले तरीही खूप छान लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व चटपटीत कुरकुरीत अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।